तर राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तसंच या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना खर्च जो आहे त्यांचा वैद्यकीय खर्च सगळ्या राज्य शासन करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल। जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना, त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील। मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली आहे। जवळपास 32 ते 35 जण या ठिकाणी ऍडमिट आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत। फार त्याच्या जीवाला धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। आपण बघतो की हा पदचाऱ्यांसाठी चालणारा पूल होता, चालण्यासाठी पूल होता, जुना होता, 1992 पासून हा पूल झालेला होता। परंतु खूप मोठी गर्दी, कारण आज पाऊस पडतोय, सुट्टी आहे, पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली। म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे।